सिंग वेगवान टाकलेला पहिला चेंडू, डॉट बॉलनं सुरुवात. वेगवान चेंडू एज लागून पाठीमागे, चांगली फिल्डिंग. 1 रन या बॉलवरती मिळते. सुरुवात झालेली आहे दुसऱ्या चेंडूवरती अफजलच्या वतीनं. पहिलं षटक प्रगतीपथावरती अजय सिंग पहिल्या ओव्हरमध्ये. अभित आणि अफजल ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. राऊंड द स्टम्प्स. लॉफ करतात, मिडॉनला बीट केला चेंडू लॉंग ऑफ मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 2 या धावसंख्येवर. दोन धावा आतापर्यंत. वेगानं टाकला होता अजयनं. हा देखील चेंडू बॅटन बॉलचा संपर्क नाही. यष्टनच्या वरतून चेंडू चाललेला. डॉट बॉल. ओव्हर नंबर 1 अंतिमचे 2 बॉल आता पहिल्या षटकाचे शिल्लक राहतात. वेगवान टाकला चेंडू. अफजल होते स्ट्राईकला. झेलची शक्यता होती. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये निघाला चेंडू. दुसरा धावसंख्येचा प्रयत्न सुरू आहे. फक्त 2 धावा या ठिकाणून पूर्ण होतात. 2च्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते आतापर्यंत 4 या धावसंख्येवर. शेवटचा बॉल आता बाकी राहतोय या ओव्हर मधला. शेवटचा आणि अंतिम चेंडू आता बाकी राहतोय. लॉफ करायचा होता. हो शॉट स्क्वेअर लेग मध्ये कॅच सुटलेली अफजलची. ज्या अफजलने काल गोरेगावच्या मैदानावरती तुफान फटकेबाजी केली, त्याची झेल इथून सुटलेली आहे. 1 रन या बॉलवरती मिळते. पहिल्या षटकाचा डाव इथून अटपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा दामट टीमच्या लागलेल्या आहेत आतापर्यंत 5. दामत संघाचा एक्स्ट्रा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नसल्याने, 12वा खेळाडू ड्रेस कोड मध्ये नसल्याने दामत संघाला 2 धावसंख्येची पॅनल्टी इथून ऑर्गनायझिंग कमिटीकडून देण्यात आलेली, याची नोंद घ्या. चला अधिकचा टाइम घेऊ नका. पहिली 4 षटकं 20 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करायची आहेत. जवळपास 6 मिनिटं पहिल्या षटकासाठी तुम्ही घेतलेली आहेत. ओ यॉर्कर टाकलेला. सुरुवात दमदार केलेली आहे. पहिलं षटक आपण पाहिलं गोलंदाज अजयचं. सेकंड ओव्हरमध्ये पुन्हा एकदा अजय आलेत. 1 रन या बॉलवरती. आणखीन एक यॉर्कर अजयचा. टर्न करता चेंडू ऑन साइडला. गॅप मोठी आहे. निघून चाललेला चेंडू सरळ सीमा पार.
फटका आलेला आहे. अभित खोत यांचा चौकार. बोलो तयार. वेगवान टाकलेला आहे. केचून मारला अभितनं. लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे चेंडू. षटकार. एकोणीस या धावसंख्येवर 19 ऑन स्कोर कार्ड. लॉफ करतात हवे ते चेंडू. दोन खेळाडू इंटरेस्टेड आहेत. ओ चांगली झेल इथून पकडलेली आहे. फलंदाज बाद. मार्कवर ओव्हर नंबर 3 मध्ये पुन्हा एकदा. धावसंख्या 19. हो चांगला चेंडू लॉंग ऑफला उडवला. क्षेत्ररक्षक कॅच सुटलेली आहे. कॅच ड्रॉप. 1 रन या बॉलवरती मिळते. नवीन फलंदाज 7 आता मैदानाच्या आतमध्ये आले. टोटल जाऊन पोहोचलेली ती 20 वर. गोलंदाज तयार. राऊंड द स्टम्प्स. वेगाने टाकलेला चेंडू सरळ बॉलर्स बॅक ड्राईव्ह. लॉंग ऑनला प्रोटेक्शन डीप मध्ये. 1 रन या बॉलवरती आतापर्यंत कंप्लीट. फक्त एक सिंगल. टोटल जाऊन पोहोचलेली ती 21 वर. 21 ऑन स्कोर कार्ड. बॉलर आणि बॅट्समनचे
फ्रेम आपण पाहतात. एकाच फ्रेममध्ये एक बॅट्समन आणि एक बॉलर. एकीकडे स्ट्रायकिंग एंडला पोचला अभित, दुसरीकडे बॉलिंग करतोय तो मात्र अजय सिंग. 21 for 1. वेगवान टाकलेला चेंडू दूर शरीरापासून वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मिळते. टीमची धावसंख्या ही जाऊन पोचलेली आहे ती 22 या धावसंख्येवर. 22. बोलत यार. हवेत खेळलेत. डीप मध्ये प्रोटेक्शन क्षेत्ररक्षक पोहोचलेत. कॅच सुटलेली आहे. दुसरा रनचा प्रयत्न. आता स्ट्रायकिंग एंडला थ्रो. रनआउटची शक्यता. अभित खोत मैदानाच्या बाहेर परततोय. रनआउटच्या स्वरूपामध्ये बॅट्समन आउट. 1 रन या बॉलवरती मिळते. 23 ला धक्का दुसरा. नवीन फलंदाज आनस मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 23 वरती. गोलंदाज तयार. वेगवान चेंडू आहे. जेलची शक्यता. थर्डमॅन मधून निघाला चेंडू. डीप मध्ये खेळाडू पोचतील का? पाठला तर सुरू आहे. चांगली फिल्डिंग. 2 धावा या चेंडूवरती मिळतात. 2च्या मदतीने टोटल धावून पोहोचलेली आहे ती 25 या धावसंख्येवरती. नेक्स्ट मॅच बिरदोले बनाम वारे या दोन टीम मध्ये पुढील सामना. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला रिक्वेस्ट करत आहोत की आपण मध्यंतरामध्ये टॉस साठी उपस्थित व्हा. गोलंदाज तयार. वेगवान टाकला. उडवला लॉंग ऑफला. प्रोटेक्शन डीप मध्ये. आता पकडली आहे जेल. फलंदाज इथून बाद. एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 5च बॉल झालेले. 25 झालेला. 3 गडी बाद. शेवटचा चेंडू आता बाकी राहता. अजय सिंग बॉलिंग करतात. पहिलं षटक देखील अजयने फेकला. आता इंडिव्हिज्युअल दुसरा आणि संघासाठीचं तिसरं षटक. चांगला चेंडू टाकलेला. बॅकफुटला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. 14 आलेत नवीन फलंदाज. डॉट बॉल. 3 षटकांचा खेळ इथून पूर्ण होता आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 25 या धावसंख्येवर. नुकताच आपण पाहतायत रवी नाना मिसाळ यांचं नुकताच आगमन आपल्या मुख्य व्यासपीठावरती होतं. त्यांना सुद्धा आम्ही विनंती करूयात की आपण सन्मानानं आपल्या व्यासपीठावरती विराजमान व्हावं. व्यासपीठावरती रुपेशजी मिसाळ साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. भरतजी बाबरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. आणि आप्पा देखील आपल्या मुख्य व्यासपीठावरती ज्यांच्या शुभ हाताने आपण उद्घाटन सोहळा पार पडला त्यांचं सुद्धा आपण हार्दिक असं स्वागत करूयात. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला.
शेवटचे 2 षटक चौथ्या ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती गणेश आलेत. दत्तादा कालेकर हे देखील उपस्थित झाले, त्यांचं सुद्धा हार्दिक असं स्वागत आपण करूयात. एक जानेमाने क्रिकेटपटू आहेत, माजी खेळाडू आहेत वंजारपाड्याचे. चौथं षटक गणेशच्या हातामध्ये. 25 आतापर्यंत झालेत. फुलटॉस, नो बॉल पंचांना कॉल केलेला आहे. पहिला बीमर आणि चाललाय सरळ सीमा पार. आम आदमी का साथ, पंजा के साथ. पंजा इथून आलेला 5 धावा मिळाल्यात मोफतच्या दामट टीमला. 30 धावा आतापर्यंत. लॉफ करतात, फटका 7चा हवे येते. क्षेत्ररक्षक बघतील आणि चाललाय चेंडू सरळ सीमा पार. षटकार. पद्धतीने संघाची टोटल 36 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 7चा फटका अप्रतिम. वायडिश लॉंग ऑनच्या वरतून षटकारासाठी 6 धावा या बॉलवर. टीमची धावसंख्या 6च्या मदतीनं जाऊन पोहोचलेली आहे ती 36 वर 36. गोरेगावच्या मैदानावरती चांगला खेळ राहिला दामत संघाचा. अफजलनं चांगली बॅटिंग केली, सादनं चांगली बॅटिंग केली. गणेश तयार. व पिच होता स्लाइडली. एक्स्ट्रा कव्हरला गॅप शोधली साधनं. फाटका दमदार आहे. धावा मिळतात 4. चौकार. धावा पुस्तकावरती धावा टोटल 40 वरती. 40 धावा. गणेश पुन्हा एकदा तयार. गणेश वरती हावी ठरला साध. सेन्सिबली पुश करत असताना शॉर्ट कव्हर मध्ये ओ डायरेक्ट थ्रोचा चान्स घेतला रजतनं. जर काय गणेश हातामध्ये सहजतेने दिला असता तरी कदाचित 7 सारख्या खेळाडूला बाद करू शकले असते. 1 रन मिळेल या चेंडूवरती. टीमची धावसंख्या 41 वर. गणेश तयार. 41 अधिकचा वेळ आपण घेऊ नका. ऑलरेडी 18 ते 19 मिनिटं ऑलरेडी खर्च झालेली आहेत. शेवटच्या 1 मिनिटामध्ये उर्वरित 2 ते 3 चेंडू तुम्हाला फेकायचे. खोलात टाकला चेंडू. ऑन साइडला टर्न करतात. शॉर्ट स्क्वेअर लेग मधून चेंडू. विनोद पोचलेत. कॉल सेकंडचा थ्रो झाला नॉन स्ट्रायकिंग एंडला वेगानं. 2 धावा या बॉलवरती मिळतात. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ते 43 वरती. शेवटचे 2 चेंडू या ओव्हर मधले आता बाकी राहतात. बॉल तयार. खोदून काढतात सरळ व्ही मध्ये.
लॉंगॉनला प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षक पोचतात, 1 रन या बॉलवरती मिळते. या 1च्या मदतीनं धावा पुस्तकावरती धावा 44 लागलेल्या आहेत. अंतिम चेंडूचा खेळ आता बाकी राहतो या ओव्हरमधला. शेवटचा बॉल, चॉप करतात चेंडू, 1 रन या बॉलवरती मिळेल. टोटल जाऊन पोहोचलेली आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर 45 या धावसंख्येवर. धावसंख्या 4 ओव्हरमध्ये 45 झालेल्या आहेत, 45. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी बिरदोले आणि वारे दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी या. चला लगेच फिल्डिंग लावून घ्या, पंच लक्ष द्या ताबडतोब. विनोद आलेत बॉलिंग मार्कवर. चला जास्तीचा वेळ घेऊ नका, दोन्ही नेक्स्ट मॅचचे दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. पंचेचाळीस धावा, शेवटचं षटक विनोदच्या हातामध्ये. लॉफ करतात, एक्स्ट्रा कव्हरला फटका 7चा सरळ निघून चालला, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक्स्ट्रा कव्हर सीमा पार, 6. नाहीये जो नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आहे. त्यानंतर कैफ खोत बॅटिंग साठी जाणं अजून बाकी आहे, मुसेफ अजून जाणं बाकी आहे, जे हार्ड हिटर अजूनही बाकी आहेत. फुल टॉस आहे, शरीरापासून भरपूर दूर. डॉट बॉल, धावसंख्या 51, शेवटचे 4 बॉल. विनोद कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी. फुल टॉस आहे, सहजतेने टर्न केला, डीप मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल आहे, स्ट्रायकिंग एंडला थ्रो झालेला, 2 धावा. 2च्या मदतीने टोटल 53 वरती. 7 थोडासा इंजर्ड आहे, थोडीशी तब्येत 7ची डाऊन आहे, परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी तो 100% एफर्ट्स देत असताना. 7 आणि सौदनं काल चान्स घेतली होती 1 बॉलमध्ये 5ची गरज असताना. स्विच हिट, हवेत उडालाय चेंडू, बॅटन बॉल का तितकासा संपर्क होऊ शकलेला नाहीये.
एक धाव या बॉलवरती मिळते. संघाची टोटल जाऊन पोहोचलेली ती 54 या धावसंख्येवर. फुलटॉस. आता हवे ते चेंडू लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक करतायत जस्ट त्यांना बीट करून बॉल सीमा पार चाललेला षटकार.
चेक करावं लागेल झेलसाठी. झेल पकडलेली आहे यष्टांच्या पाठीमागे आणि फलंदाज रजत तिथून होईल बाद. गोलंदाज तयार. सकलेन कमी गतीने टाकला. ऑन साइडला टर्न करतात. डीप मध्ये जवळपास नाहीयेत खेळाडू. बॉल सीमा पार जाईल. चौकार. सेन्सिबली पुश करत असताना शॉट कव्हर पॉइंट मध्ये. व्हाईट बॉल हा पंचांचा निर्णय या ठिकाणी येत असताना एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल धावण पोहोचलेली आहे ती 11 या धावसंख्येवर. ओके, इथून मारण्याचा प्रयत्न. मुसेफ अगदी क्लोज राहिलेले आहेत. क्लोज टू द स्टंप. डॉट बॉल.
गोलंदाज तयार. बॅकफुटला जात खेळले हो, चांगली फिल्डिंग. कैफ कोच नॉन सॅकिंग एंडला. रनआउटची चान्स होती. चांगला चेंडू. अफजल आलेले ओव्हर नंबर 2 मध्ये. टॉस करण्यासाठी वारी टीमचे कॅप्टन. फुल टॉस सरळ खेळलात. व्ही मध्ये मोठी गॅप आहे. 5 षटकांची मॅच आहे. सेकंड पॉवर प्ले सुरू आहे. बॉल सरळ चाललेला सीमा पार चौकार. चला या दोन्ही टीमचे कॅप्टन स्वर्गीय रोशन 11 टीमचे कॅप्टन गुरुदादा या टॉस साठी. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती आतापर्यंत 18 या धावसंख्येवरती. पेनल्टीच्या 2 धावा आपण ऍड केलेल्या. टोटल जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या होत्या त्या 11. 2 ऍड केल्या 13 आणि या ओव्हरमध्ये आतापर्यंत 5 आलेल्या. टोटल 18. 18. अफजल तयार. गुड लेंथ वरून टॉस झालेला चेंडू. डॉट बॉल. वेगवान चेंडूच्या हाताने अफजल करत असताना गणेश नवीन फलंदाज. रजत बाद झाल्याच्या नंतर इनॅट नंबर 3 मध्ये आलेत. बॉल तयार. आणखीन एक चांगला चेंडू टाकण्यात आलेला. आणखीन एक डॉट बॉल. 2 ओव्हरचा खेळ इथून पूर्ण होतं. 2 ओव्हरमध्ये संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 18 या धावसंख्येवर. चला टॉस या ठिकाणी आपण करून घेऊयात. चला टॉस आपण करूयात. रवी नाना मिसाल यांना आम्ही विनंती करत आहोत की आपल्या पवित्र शुभास आपण नाणेफेकीचा कौल करावा. चला दोन्ही टीम मध्ये टॉस आपण करूयात. नवीन बॉलर आलेले ओव्हर नंबर 3 मध्ये मुस्तकीम. चला अधिकचा वेळ घेऊ नका दामट टीम प्लीज. बिरदोले संघानं स्वर्गीय रोशन 11 बिरदोले संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला. फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. प्रवेश निश्चित झाल्याशिवाय कुठला संघ आतमध्ये जाणार नाही याची आपण नोंद घ्या. एकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 19 वरती. टार्गेट 61 धावसंख्येचं.
ओ द स्टम्प्स. बॅकफुटला जाऊन पुल करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी आहे. एक रन पुन्हा एकदा या बॉलवरती मिळते. 20 धावा. गोलंदाज तयार. हाफ ट्रॅकर वेगवान टाकलेला. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा, एक्स्ट्रा रन या चेंडूवरती मिळते. फक्त बिमरसाठी रिव्ह्यू, पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल याची आपण नोंद घ्या. एक्स्ट्रा रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल चला फिल्डिंग लावून घ्या. मुस्तकीन बॉलिंग करत असताना तिसरा फ्रेश गोलंदाजाचा वापर दामट टीमच्या वतीने करण्यात आलेला. हो, पुढे येऊन खेळत होते. वेगवान टाकलेला चेंडू. एक्सप्रेशन बरंच काय, कदाचित कॉट बिहाइंड साठी अपील करण्यात आली होती, परंतु स्टँडच्या पाठीमागे गॅदर करू शकलेले नाहीयेत. शरीरापासून दूर ठेवण्यात आलेला मुस्तकीनचा हा बॉल वेगवान टाकलेला. आणखीन एक डॉट बॉल. टोटल आतापर्यंत 21 वरती, 40ची अजूनही गरज आहे. धावा पाहिजेत सेलू टीमला. आणखीन एक वेगवान टाकलेला. 1 मोर डॉट बॉल. ओव्हर कंप्लीट. 3 षटकांचा खेळ इथून पूर्ण होतो. 3 ओव्हरमध्ये संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 21 या धावत संख्येवर.
12 चेंडूंचा आता खेळ बाकी राहतो. 12 मध्ये 41 धावसंख्ये 40 धावसंख्येची गरज. लॉफ करतात, हवेत खेळलेत, लॉंग ऑनला सकलेन डाऊन द बॉल. पकडली आहे झेल, फलंदाज बाद. धक्का बसलेला शेलू टीमला दुसरा 21 ला 2 गडी बाद. बॅकफुटला जा, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये अभित कोतने झेल पकडलेली, फलंदाज बाद. हवेत खेळले, झेलची शक्यता. कॅच इथून मुस्तकीन कदाचित त्या ठिकाणी. नवीन फलंदाज परेश आलेत. ओ, चांगला चेंडू मुसेफच्या वतीने टाकण्यात आलेला आहे. फलंदाजीतून होईल बाद. भारतच्या स्वरूपामध्ये आणखीन एक शेलू टीमला धक्का. एक एक ओव्हर कंप्लीट होते. 4 ओव्हरचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 ओव्हर मध्ये धाव पुस्तकावरती धावा लागलेल्या 23 झालेल्या. शेवटचं षटक बाकी. शेवटचं षटक. मुस्तकीन पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरती आलेले. 23 आतापर्यंत म्हणलं. चला चला फास्ट खेळा प्लीज. चांगला चेंडू टाकलेला. डॉट बॉलनं सुरुवात.
सरळ उडवला, लॉंग ऑन मध्ये चाललाय चेंडू, क्षेत्ररक्षक सकलेन डाऊन द बॉल, लॉंग ऑन मध्ये ही सिंगल. आडवा बाटना फटका, गॅपमध्ये चेंडू, साऊथ पोस्टचा चेंडू पर्यंत. नेक्स्ट मॅच बिरदोले बनाम वारे, स्वर्गीय रोशन 11. बिरदोले बनाम वारे या दोन टीम मध्ये पुढील लढत आहे. बिरदोले संघानं टॉस जिंकलेला आणि डिसिजन फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. स्वर्गीय रोशन 11 बिरदोले संघानं फिल्डिंगचा निर्णय घेतलेला टॉस जिंकल्याच्या नंतर. शेवटचा बॉल बाकी आहे. एज लागलेली आहे. फलंदाज बाद. हो, कंप्लीट सामना इथून जिंकलेला दामट टीमनं. अभिनंदन टीम दामट. चला बिरदोले संघ ताबडतोब आपण मैदानाच्या आतमध्ये. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कडे आपण वळूयात. तत्पूर्वी स्वर्गीय रोशन 11 बिरदोले संघाला आपण विनंती करूयात की आपण ताबडतोब फिल्डिंग लावून घ्या.